नमस्कार. अळूवड्यांच्या 2 ते 3 रेसिपी पहिल्यासुद्धा आपल्या चॅनलवर आहेत. पण आजची ही अळूवडीची रेसिपी माझ्या खूप जवळची आहे. आज जशी मी अळूवडी बनवणार आहे, तशी माझी आई माझ्या लहानपणी बनवायची. ही वडी मी तेलात न तळता तव्यावर फ्राय करून घेतलेली आहे. तरी सुद्धा किती छान लेयर आलेले आहेत बघा या वडीला. आणि ही वडी बनवताना कमीत कमी साहित्याचा वापर केलेला आहे. सर्वात आधी अळूची 15-16 पानं स्वच्छ धुवून त्याचे देठ काढून घेतलेले आहेत. आणि नंतर लाटण्याने त्याच्या शिरा व्यवस्थित दाबून घ्यायच्या म्हणजे वडीचा रोल व्यवस्थित गोल होतो. तिखटासाठी 10 ते 15 लाल सुक्या मिरच्या गरम पाण्यात 3 ते 4 तास भिजत ठेवायच्या. मग मिक्सरच्या भांड्यामध्ये 15 ते 20 लसूण पाकळ्या, थोडासा आल्याचा तुकडा आणि चमचाभर जिरे टाकून हे बारीक वाटून घ्यायचं. पाणी टाकून बारीक वाटून घ्यायचं, नाहीतर ज्या मिरच्याच्या बिया आहेत त्या तशाच राहतात. ही लसणाची चटणी माझी आई पाट्यावर वाटून घ्यायची. मला ते काही शक्य होणार नाही कारण की माझे हात खूप बडबड करतात. पाट्यावर वाटल्यामुळेच कदाचित त्या चटणीची चव खूप अप्रतिम लागायची. एका डोंग्यामध्ये 1.5 ते 2 वाटी बेसनाचं पीठ घेऊन त्याच्यामध्ये पांढरे तीळ, चवीपुरतं मीठ आणि चिंचेचा कोळ टाकायचा. आणि जी आपण लसणाची चटणी वाटून घेतलेली आहे ती सुद्धा टाकायची. आणि नंतर मग थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ सैलसर भिजवून घ्यायचं. एकदाच सगळं पाणी टाकायचं नाही, थोडं थोडं करून पाणी ह्याच्यामध्ये मिसळायचं. हे सर्व मिसळताना मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं नाहीये कारण की व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो परत. सुरुवातीला माझ्याकडून ओवा टाकायचा राहिला, त्यामुळे आता मी अर्धा चमचा ओवा घेऊन हाताने चुरडून त्याच्यामध्ये टाकत आहे. आता हे पीठ आपलं तयार झालेलं आहे. वड्यासाठी लागणारं पीठ जास्त घट्टही नसावं किंवा जास्त पातळही नसावं. हे पीठ व्यवस्थितपणे अळूच्या पानावर लावता यावं ह्या पद्धतीचं असावं. पोळपाटावर अळूचं एक पान ठेवून त्याला व्यवस्थित पीठ लावून घ्यायचं. जास्त जाड थर द्यायचा नाही, फक्त पानं एकमेकांना चिकटली पाहिजेत अशा पद्धतीने लावायचं. पानांचा शिराकडील भाग वर असला पाहिजे. आणि एका पानाला पीठ लावून झाल्यानंतर जेव्हा आपण दुसरं पान ठेवतो तेव्हा ते व्यवस्थित दाबून घ्यायचं. त्याच्यामध्ये हवा राहिली नाही पाहिजे, म्हणजे आपल्याला जो वड्यांचा रोल आहे तो घट्ट बांधता येतो. त्यामुळे वड्या तळताना किंवा शिजवताना त्याचे पदर सुटत नाहीत. आज मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे, ज्यामुळे अळूचा रोल जेव्हा आपण शिजवायला ठेवू त्यावेळी तो सुटणार नाही. जर तुम्हाला छोटे छोटे रोल बनवायचे असते तर 3 ते 4 रोलचे बनवले तरी चालेल. आज मी जरा मोठा रोल बनवणार आहे, त्यामुळे मी एकावर एक अशी 8 पानं लावलेली आहेत. तुमची पानं मोठी असतील तर 3 ते 4 पानामध्ये चांगला मोठा रोल तयार होतो. ही छोटी आहेत त्यामुळे 8 पाने मी घेतलेली आहेत. ही पानं सलग एकावर एक ठेवून मी रोल बनवलेला नाहीये. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मी कसं वेगळ्या प्रकारे रोल बनवलेला आहे. तुम्ही पण अशाच पद्धतीने 7-8 पाने एकमेकावर ठेवून रोल बनवू शकता. तर 3 ते 4 पानाचा छोटा रोल बनवला तरीही चालेल, चवीमध्ये काही सुद्धा फरक पडत नाही. जर पानं ही सलग एकमेकावर ठेवली तर ती खूप एकाच बाजूला खूप जाड होतात, म्हणून अशा वेगवेगळ्या पद्धतीने ठेवायची. आपल्याला पाहिजे तेवढ्या पानांना पीठ लावून झालं की त्याच्या कडा आहे त्या दुमडून घ्यायच्या. तिन्ही बाजूच्या कडा दुमडून घेऊन त्यांना पीठ लावून घ्यायचं, म्हणजे रोल सुटणार नाही. अशा पद्धतीने कडा दुमडून रोल बनवला की रोल व्यवस्थित गोल होतो. बाजूच्या कडा न दुमडता रोल बनवला की मध्यभागी रोल जाड होतो आणि कडेने निमुळता होतो. आणि कडा दुमडल्यावर पीठ ह्यासाठी लावायचं की व्यवस्थित पानं एकमेकांना चिकटून राहतील. तिन्ही बाजूने कडा दुमडून झाल्या की चौथ्या बाजूने रोल करायला सुरुवात करायची. अळूचा रोल करताना हलकासा दाब द्यायचा, म्हणजे मध्ये हवा नाही राहिली पाहिजे. तर मध्ये हवा राहिली तर आतून रोल पोकळ होतो आणि परत तळताना किंवा भाजताना सुटतो. त्यामुळे हलका दाब देत देत रोल बनवून घ्यायचा. आणि रोल बनवून झाला की त्याला थोडंसं पीठ लावून रोल पॅक करून घ्यायचा, म्हणजे रोल सुटणार नाही. वाफवताना रोल सुटू नये त्यामुळे आपण अळूच्याच देठाचा वापर करून रोल व्यवस्थित बांधून घेणार आहोत. अळूच्या वडीचा हा रोल तयार झालेला आहे. अळूचा रोल वाफवताना सुटू नये त्यामुळे अळूच्या देठापासून व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे साल वेगळी करून घ्यायची. तुम्ही हवं तर फुलांचा हार बनवताना जो जाड धागा वापरला जातो ना, तोही वापरला तरी चालेल. पण मी जी पहिल्यापासून ट्रिक वापरते ती तुम्हाला इथे दाखवत आहे. अळूचा रोल मोठा आहे त्यामुळे मी 3 ठिकाणी हा रोल बांधून घेतलेला आहे. आणि रोल शिजल्यानंतर ह्या शिरा लगेच काढता येतात. आणि ह्या शिरा नाही काढल्या किंवा रोलला चिकटून राहिल्या तरी खायला काही हरकत नाही. जास्त रोल आपण एकसाथ शिजवले तर एकमेकांना ते चिकटून राहतात, त्यामुळे ते रोल सुटत नाही. पण जर आपण 1-2च रोल बनवणार असेल तर अशा पद्धतीने बांधून घ्यायचा, त्यामुळे रोल सुटत नाही. तुम्ही कधी अशा पद्धतीने अळूच्या देठाचा वापर केला आहे का? आणि जर केला असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आता हा आपला पहिला रोल तयार झालेला आहे. मी 15च पानं घेतली होती त्यामुळे दुसरा रोल 7 पानाचा होईल. पहिला रोल बनवलाय त्याच पद्धतीने आपण हा दुसरा रोल सुद्धा बनवून घ्यायचा. दुसरा रोल सुद्धा मी 3 ठिकाणी बांधून घेतलेला आहे. हे दोन्ही रोल कुकरमध्ये शिजवून घ्यायचे. नॉर्मली आपण कढईमध्ये 15 ते 20 मिनिटं पाणी टाकून हा रोल वाफवून घेतो. पण अशा पद्धतीने कुकरमध्ये शिजवला की त्याच्या खाली आपल्याला डाळ किंवा भात सुद्धा शिजवता येते. आणि जास्त काही आपल्याला रोल शिजवायचे नाहीत, फक्त आपल्याला 2च रोल शिजवायचे. त्यामुळे 15 ते 20 मिनिटं गॅस वाया घालवण्यापेक्षा कुकरमध्ये अशा पद्धतीने 2 शिट्या मारून घ्यायच्या. त्याच्याबरोबर आपली डाळ किंवा भात सुद्धा शिजला जातो. मोठा कुकर असेल तर डाळ, भात आणि त्याच्यावरती एक प्लेट ठेवून रोल सुद्धा शिजला जाईल. अगदी 2 शिट्यांमध्ये हा रोल व्यवस्थित शिजला जातो. रोल शिजल्यानंतर त्याला व्यवस्थित थंड होऊ द्यायचा आणि मग नंतर वड्या कापायच्या. जर तुम्ही गरम गरमच कापायला गेला तर वड्या बारीक कापल्या जाणार नाहीत.
जर तुम्ही रात्रीच्या जेवणात अळूवड्या खाणार असाल तर 4-4:30 वाजता हे रोल बनवून ठेवायचे आणि जर दुपारच्या जेवणात अळूवड्या खाणार असाल तर सकाळी 10-10:30 वाजता हे रोल बनवून ठेवायचे, म्हणजे हे रोल व्यवस्थित थंड होतील. ते आपण अळूच्या देठाचे जे धागे लावले होते ना ते सुद्धा काढून घेऊयात. हे धागे जरी नाही काढले तरी काही प्रॉब्लेम होणार नाही. सध्याला मी एकाच रोलच्या वड्यात परतून घेणार आहे. दुसरा रोल मी फ्रीजमध्ये ठेवलेला आहे. तुम्ही हवं तर सगळ्या करा किंवा एक रोल फ्रीजमध्ये ठेवा आणि दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी तुम्ही खाल्ला तरी चालेल. अळू व्यवस्थित थंड झाल्यामुळे ह्याच्या खूप पातळ पातळ वड्या पाडता येतात आणि ह्या वड्या आपण तव्यावर परतून घेणार आहोत, त्यामुळे शक्यतो ह्या वड्या पातळ पातळच चिरून घ्यायच्या. रोल व्यवस्थित थंड केल्यामुळे अगदी पाव इंचापेक्षा कमी रुंदीच्या वड्या कापल्या जातात आणि तुम्ही जर वड्या तळणार असाल तर थोड्याशा जाडसर कापल्या तरी चालतील. आज मी तुम्हाला तव्यात परतून दाखवणार आहे आणि ते परतल्यानंतर एक छानसा तडका देणार आहे, त्यामुळे वड्यांची चव अजून दुपटीने वाढेल. वड्या पातळ असल्यामुळे तव्यात सुद्धा छान कुरकुरीत परतल्या जातात. रोल मोठा असल्यामुळे भरपूर वड्या तयार झालेल्या आहेत. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल त्याचे लेयर्स बघा किती छान आलेले आहेत. जर या वड्या तुम्ही तळणार असाल तर थोड्याशा जाड कापा. गॅसवर तवा गरम करायला ठेवून त्याच्यामध्ये 10 ते 15 वड्या आपण परतून घेणार आहोत. एका वेळेला 10 ते 12च वड्या परतून घ्यायच्या, म्हणजे व्यवस्थित परतल्या जातात. वड्या ठेवल्याच्या नंतर त्याच्यात 1 ते 1.5 चमच्याची तेलाची धार ओतायची. एकदा का तवा गरम झाला की वड्या परतताना गॅस मंदच ठेवायचा, जरा सुद्धा मोठा करायचा नाही. 1-2 मिनिटानंतर या वड्या परतून घ्यायच्या आणि परत एक अर्धा चमच्यावर तेल वतायचं. दोन्ही बाजूने वड्या 1-2 मिनिटं परतून घ्यायच्या. तुम्हाला जास्त कुरकुरीत हव्या असतील तर अजून थोडा वेळ परतल्या तरी चालतील. वड्या परतण्यासाठी तवा मात्र थोडासा जाडसर घ्यायचा, पातळ तव्यावर वड्या लगेच करपतील. मी 2 बॅचमध्ये या वड्या परतून घेतलेल्या आहेत. प्रत्येक बॅचला तडका मात्र वेगवेगळा द्यायचा. आता या वड्या चांगल्या व्यवस्थित झालेल्या आहेत. आता आपण ह्याला बाजूला करून मध्ये थोडीशी जागा मोकळी करूया. जागा मोकळी करून त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा तीळ आणि 10-15 कढीपत्त्याची पाने टाकायची. थोडासा हिंग टाकला तरी चालेल. माझ्याकडे सध्या हिंग नव्हता म्हणून मी टाकला नाही, पण हिंगामुळे वड्यांना अतिशय छान चव येते. तुम्ही हा तडका नक्की देऊन बघा, त्यामुळे वड्यांना खूप छान चव येते. थोडीशी तेलाची धार सोडायची आणि कढीपत्ता चांगला कुरकुरीत होईपर्यंत फोडणी तयार करायची. गरजेचं नाही आपल्याला की जेवतानाच ह्या वड्या अशा खायच्या. संध्याकाळी चहाच्या वेळी किंवा सकाळी नाश्त्याला म्हणून सुद्धा ह्या वड्या छान लागतात. कढीपत्ता आणि तेलाच्या फोडणीमुळे तर वड्याची चव दुपटीने वाढते. अगदी कोरड्या खाण्यासारख्या आहेत वड्या आणि शिवाय तेलही कमी लागलेलं आहे. आता ह्या कढीपत्त्याच्या फोडणीमध्ये आपण सगळ्या वड्या मिसळून घेऊयात. त्याच पद्धतीने राहिलेल्या वड्या सुद्धा परतून घ्यायच्या आणि त्याला कढीपत्ता, जिरे आणि तिळाची फोडणी द्यायची. तिळामुळे वड्यांना खमंगपणा येतो, त्यामुळे तीळ स्किप करू नका. नक्की त्याची फोडणी द्या. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक जरूर करा. तुम्हाला मी एक वडी दाखवते बघा, तिला किती छान लेयर्स आलेले आहेत आणि भाजल्यामुळे रंग सुद्धा किती छान आलेला आहे. आणि शिवाय आपण हे पातळ चिरलेल्या होत्या वड्या, त्यामुळे कुरकुरीत सुद्धा झालेल्या आहेत. आणि हा कुरकुरीतपणा काही मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवू शकणार नाही. तुम्ही स्वतः या वड्या बनवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक जरूर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.